सांगलीत लोकसभेनंतर विधानसभेतही महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। याचं कारण आहे शरद पवार गट आणि काँग्रेसकडून सांगलीतील विधानसभेच्या जागांवर करण्यात आलेला दावा। आता तर थेट जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात जात विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी त्यांना आव्हान तर दिलंय का, असाच प्रश्न उपस्थित होतोय। पाहूयात। या कसबे डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणारा काळ आम्ही लक्षात घेऊ। आता आपण कुणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहेत। जयंत पाटलांनी जे पेरलं ते त्या ठिकाणी आता उगवणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात जात विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी आव्हान दिलंय का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कसबे डिग्रसमध्ये 10 पटीनं लक्ष देणार आणि या मतदारसंघामध्ये नव्यानं निर्णय घ्यावे लागतील असा अप्रत्यक्ष इशाराच विश्वजित कदम यांनी दिलाय। तर दबावाखाली राहायचे दिवस आता संपल्याचं विशाल पाटलांनी म्हटलंय। या कसबे डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणारा काळ आम्ही लक्षात घेऊ आणि या ठिकाणी राजकीय मदत काँग्रेस पक्षाला देऊ। म्हणून पत्रकारांनी काय लिहायचं ते लिहा। आता आम्हाला कसली पर्वा नाही, सांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत। तुम्हाला एवढंच सांगतो, आता खूप परिवर्तन मोठा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावं मिळणार आहे। आमच्याकडे कुचलं राजकारण होत नाही, आमच्याकडे वर एक खाली एक होत नाही। आम्ही जेव्हा निर्णय घेतो तर आम्ही सरळ निर्णय घेतो। आत एक होणार नाही, जे तोंडावर आहे जे मनात आहे ते तोंडावर आमचं असते आणि ते तुम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल की आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे। आता आपण कुणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहेत। आता वसंतदादाचं घर, डॉक्टर मदनराव कदमांचं घर एक झालेलं आहे। आपण खालच्या लेवलला किंवा आपल्या जिल्ह्याच्या लेवलला एखाद्या नेत्याला, म्हणजे आमच्याच नेत्याला जयंत पाटील साहेबांना जर टार्गेट करून बोलत असेल तर ते चुकीचं आहे। ज्या त्यावेळी इथल्या लोकसभेच्या तिकिटाच्या वेळी माननीय जयंत पाटील साहेबांनी त्याचा खुलासा वारंवार केलेला आहे की यात माझा काडीमात्र संबंध नाही। सांगलीवरून मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जे काही सुरू आहे त्यावरून भाजपने देखील आता टोला लगावलाय। जयंत पाटलांनी सांगलीमध्ये जे पेरलं तेच आता उगवत आहे असा निशाणा प्रवीण दरेकरांनी साधलाय। नाही, निश्चितपणे पेरावं ते त्या ठिकाणी उगवत असतं आणि त्याच्यामुळे जयंत पाटलांनी जे पेरलं ते त्या ठिकाणी आता उगवणार आहे आणि त्याच्यामुळे सांगलीचा एक निकाल केवळ सांगलीचं राजकारण बदलवणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं महाविकास आघाडीच्या राजकारणाला टर्निंग पॉईंट देणारं ठरेल। दरम्यान हा सर्व वाद सुरू असताना ठाकरे गटानं देखील यात उडी घेतली आहे। काँग्रेस आणि शरद पवार गटानं जे लोकसभेला केलं ते भविष्यात करू नये असा इशाराच चंद्रहार पाटलांनी दिला। ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आमच्याबरोबर वागला, शिवसेना पक्षाबरोबर, भविष्यात हे 100% होणार नाही। ही होणार नाही ही खात्री दिल्यानंतरच उद्धवसाहेबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी माफी त्यांना मिळणार नाही। आदित्य साहेबांनी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासाठी एवढ्या सभा आणि रॅली घेतल्या की बऱ्याच ठिकाणी तिथले उमेदवार विजयी झालेले आहेत। एवढे प्रामाणिक कष्ट जर करून शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाबतीत जर तुम्ही असं वागत असाल तर हे भविष्यात चालणार नाही। याची किंमत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात जात विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी अप्रत्यक्ष आव्हानच दिलंय। दरम्यान त्यांच्या या आव्हानाला आता जयंत पाटलांकडून काय उत्तर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट,
बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.